नमस्कार गाईज, आज आपण बनवणार आहे बटाट्याची भाजी, ते पण गावच्या पद्धतीने. कधी कधी गावच्या चवीनुसार खायचं मन करतं, त्यासाठी आपण आज बनवणार आहे बटाट्याची भाजी. सगळ्यात पहिले आपण घेतली मिरची, शेंगदाणा. सगळ्यात पहिले आपण भाजून घेऊया याला, आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहे तीळ. हे बघा, आपले शेंगदाणे मस्तपैकी भाजलेले आहे बघा. आणि आपण याच्यात ॲड करणार आहे थोडेसे तीळ आणि थोडंसं कराळ. थोडंसं कराळ. हे सगळे बघा असं तडतडायला लागलं की लगेचच काढून घ्यायचं त्याला. हे बघा, हे कसं उडतंय वरी बघा, म्हणजेच की ते भाजलेलं आहे. आणि जास्त वेळ आपण जर असंच ठेवलं तर ते करपून जातं आणि भाजी पण त्याची कडू लागते त्यासाठी. आणि आता आपण मिक्सरमध्ये त्याला बारीक करून घेऊया. आता आपण या वाटणाला बारीक करून घेऊया. आणि हे घेतले मी भाजीसाठी 2 बटाटे. याला आपण कापून घेऊया. हे बघा, आपण याला कट करून घेऊया जसे आपल्याला पाहिजे. मोठ्या मोठ्या फोडी, छोट्या छोट्या फोडी. मला छोटे छोटे आवडतात तर मी छोटे छोटे करून घेणार आहे. अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या. जास्त मोठ्या पण नाही आणि जास्त छोट्या पण नाही. हे बघा, आता आपण ठेवलेली एक कढई गॅसवर आणि बटाटे पण कट करून झालेले. हे बघा, आता बटाटे आपण धुवून घेऊया. सगळ्यात पहिले बटाटे आपण मस्तपैकी धुवून काढू. आणि आता आपण याच्यात थोडंसं तेल घालणार आहे. हे बघा, थोडंसंच टाकूया. आणि बटाटे धुवून आता आपण लगेच त्याला तेलात टाकून घेऊया. त्याला मस्त मिक्स करून घेऊया. बघा, आणि आता आपण याच्यात घालूया थोडीशी हळद. थोडीशी हळद टाकून घेऊया. आणि आता आपण टाकणार आहे मीठ आपल्या चवीनुसार. त्याला मस्तपैकी मिक्स करून घेऊया. फ्राय झाले पाहिजे व्यवस्थित बटाटे. थोडा वेळ असेच तेला मिठात फ्राय करून घ्यायचे. तेल, मीठ आणि हळदी. थोडा वेळ फ्राय होते तोपर्यंत आपण मिक्सरमधून वाटण बारीक करून घेऊया.
हे बघा आपले बटाटे पण झालेले आहे फ्राय व्यवस्थित. हे बघा असे फ्राय होऊ द्यायचे व्यवस्थित. हे बघा झालेले फ्राय. आणि आता आपण याच्यात टाकणार आहे मसाले. तुमच्याकडे जो मसाला असेल तो तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे जो आहे तो मी टाकणार आहे आणि तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही टाकू शकता. टाकलेला आहे थोडासा मसाला, एकदम थोडासा टाकलेला आहे, जास्त नाही. आणि आता हे जे वाटण आहे ना हे आता आपण याच्यात टाकून घेऊया. हे बघा असं मस्तपैकी बारीक करून घ्यायचं, लगेच त्याच्यात टाकून द्यायचं. आणि मिक्स करून घ्यायचं. आणि तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही आता त्याच्यात पाणी ॲड करा. भाजी जेवढी तुम्हाला पाहिजे ना तेवढंच पाणी ॲड करा. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पतली पण नाही झाली पाहिजे. बघा म्हणजे अजून बटाटे त्याच्यात शिजणार आहे. त्याप्रमाणेच पाणी पण टाका तुम्ही, नाही तर जास्त घट्ट व्हायची. जास्त घट्ट पण नाही चांगले लागत. आणि ही भाजी तुम्ही ज्वारीची भाकरी, बाजऱ्याची भाकरी, चपाती या सगळ्यासोबत खाऊ शकता. हे बघा असं. आणि सगळ्यात लास्ट म्हणजे ही मटकीची डाळ, ही मी भिजू घातली होती 10 मिनटं अगोदर. आता आपण ही याच्यात टाकून घेणार आहे. बघा बघा अजून शिजल्याच्या नंतर आता आपण याला एक 5 ते 7 मिनटासाठी झाकून ठेवूया भाजीला, म्हणजेच की पटकन भाजी शिजेल आपली आणि रेडी होईल. हे बघा 5 ते 7 मिनिट झालेले आहे आणि आता आपण अशा प्रकारे आपली भाजी झालेली आहे रेडी. हे बघा आणि दुसरीकडे आपली चपाती पण रेडी झालेली आहे खाण्यासाठी. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.